नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनिल चंद्र सुर्वे. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा या न्यू सेशनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण जे लेक्चर पाहिले त्या लेक्चरमध्ये घटना समितीतील महत्त्वाच्या ज्या समित्या होत्या त्या समित्यांबद्दल डिस्कस केलं. त्यानंतर घटना समितीतील समित्यांचे जे महत्त्वाचे अध्यक्ष होते त्या अध्यक्षांबद्दल देखील आपण डिस्कस केलं. कारण आयोगाच्या बऱ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये विविध समित्यांवरती आणि त्या समित्यांच्या अध्यक्षांवरती देखील प्रश्न विचारला जातो. त्यामुळे आपला घटना निर्मितीच्या ज्या महत्त्वाच्या समित्या आहेत त्या समित्या आपण काल पाहिल्या. त्यानंतर आपण आजच्या या न्यू सेशनमध्ये पाहणार आहोत राज्यघटना, घटना समिती आणि सरनामा यांच्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या महत्त्वाचे विषय आहेत, या संदर्भात काही छोट्याशा फॅक्ट्स आहेत. त्या फॅक्ट्स आपण पाहणार आहोत. त्या फॅक्ट्स नेमक्या कोणत्या आहेत त्या आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, घटनेचा जो अंतिम मसुदा होता तो घटनेचा अंतिम मसुदा 4 नोव्हेंबर 1948 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांसमोर मांडला. घटनेचा अंतिम मसुदा कधी मांडला असा जर प्रश्न फॅक्च्युअल तुम्हाला विचारला तर त्याची तारीख जर विचारली तर ती लक्षात राहणं गरजेचं आहे. तो म्हणजे 4 नोव्हेंबर 1948. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा अंतिम मसुदा मांडल्यानंतर घटनेची स्वीकृती जी आहे भारताची ती म्हणजे 26 नोव्हेंबर 1948 रोजी झाली. आज 26 नोव्हेंबर आहे. आजचा दिवस जो आहे तो भारतात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो, कारण 26 नोव्हेंबर रोजी भारताच्या संविधानाची स्वीकृतीही करण्यात आली होती. त्यामुळे 26 नोव्हेंबर एक ऐतिहासिक दिवस आहे. 26 नोव्हेंबरचं एक वैशिष्ट्य आहे ह्या दिवसाचं की भारताने ह्या दिवशी संविधानाची स्वीकृतीही केली होती. त्यानंतर पुढची जी फॅक्ट आहे ती म्हणजे घटना समितीची निशाणी काय होती. घटना समिती निशाणी काय होती असा प्रश्न माझ्या मते विचारला गेलेला नाही. कदाचित यापुढे एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. त्यामुळे जर एखाद्या वेळेस विचारलं की घटना समितीची निशाणी काय होती तर घटना समितीची निशाणी जी होती ती हत्ती होती. तर हे देखील आपल्या लक्षात राहणं गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, घटना समितीच्या सल्लागारपदी कोणाची नेमणूक करण्यात आलेली होती हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे आणि येणाऱ्या बाकीच्या एक्झाम्स मध्ये देखील विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे देखील आपल्याला माहित राहणं गरजेचं आहे की घटना समितीच्या सल्लागारपदी नेमकी नेमणूक कोणाची होती. तर सर BN राव यांची घटना समितीच्या सल्लागारपदी नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, घटना समितीचे सचिव कोण होते. घटना समितीचे सचिव कोण होते असं जर विचारलं तर सर HV अय्यंगार. सर HV अय्यंगार हे घटना समितीचे सचिव होते. घटना समितीच्या सचिवपदी सर HV अय्यंगार यांची नेमणूक करण्यात आलेली होती. हे देखील आपलं पाठ असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढची फॅक्ट्स आहे त्यामध्ये घटना समितीचे चीफ ड्राफ्ट्समन म्हणजे प्रमुख ड्राफ्टमन जे होते ते कोण होते. घटना समितीचं ड्राफ्टिंगचं काम कोणी केलं होतं तर SN मुखर्जी यांनी घटना समितीचं ड्राफ्टमन म्हणून काम केलं होतं. घटना समितीचे प्रमुख ड्राफ्टमन जे होते ते SN मुखर्जी हे होते. त्यानंतर पुढची फॅक्ट बघूया मित्रांनो आपण, ते म्हणजे भारतीय राज्यघटना जी लिहिली गेली, भारतीय राज्यघटनेचं जे हस्ताक्षर होतं कोणाच्या हस्ताक्षरात लिहिली गेली असं जर विचारलं तर प्रेम बिहारी रायजादा यांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचं जे आहे ते लिखाण झालेलं आहे. त्यानंतर पुढची फॅक्ट आहे ती म्हणजे राज्यघटनेवरती आकर्षक नक्षीकाम करायचं काम कोणी केलं असं जर विचारलं तर राज्यघटनेवरती आकर्षक नक्षीकाम करायचं काम प्रेम बिहारी रायजादा यांनीच केलं आणि त्याचसोबत BR सिन्हा हे देखील होते. त्यामुळे ह्या दोन ज्या महत्वाच्या व्यक्ती होत्या त्यांनी राज्यघटनेचे जे नक्षीकाम केलेलं आहे, राज्यघटनेवरती जेही नक्षीकाम केलं आहे ते नक्षीकाम करायचं काम प्रेम बिहारी रायजादा आणि BR सिन्हा यांनी केलंय. आणि लास्ट जो पॉइंट आहे तो म्हणजे महत्वाचा, हिंदी भाषेतील हस्तलिखित कोणाचे आहे. जी आपली भारताची राज्यघटना लिहिली गेली हिंदी भाषेमध्ये, ते हिंदी भाषेमध्ये लिखाण कोणी केलंय तर वसंत किशन वैद्य आणि नंदलाल बोस. विद्यार्थी मित्रांनो, आयोगाचा ट्रेंड बदलतो आहे. त्यामुळे बदलत्या ट्रेंडनुसार पारंपरिक अभ्यासासोबतच आपल्याला ट्रेंडनुसार चेंज व्हावं लागणार आहे. त्यामुळे ह्या संपूर्ण ज्या फॅक्ट आहेत ह्या फॅक्ट्स आपल्या पाठ असणं खूप गरजेचं आहे, कारण यावरती देखील प्रश्न विचारले जातात वारंवार. त्यामुळे ह्या देखील गोष्टी आपल्याकडून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहोत भारतीय राज्यघटनेचा सरनामा. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटनेची निर्मिती झाली. भारतीय राज्यघटनेची निर्मिती झाल्यानंतर भारतीय राज्यघटनेचा सरनामा तयार करण्यात आला. भारतीय राज्यघटनेचा सरनामा जो आहे तो सरनामा म्हणजे नेमकं काय आहे ते सुरुवातीला बघून घेऊ आपण. विद्यार्थी मित्रांनो, राज्यघटनेच्या सुरुवातीला सरनामा लिहायची पद्धत जी आहे ती खरी अमेरिकेच्या राज्यघटनेपासून सुरुवात झाली. अमेरिकेची जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेच्या सुरुवातीला त्या राज्यघटनेच्या सुरुवातीला सरनामा जो आहे तो लिहिला गेला.
त्या सरनाम्याचंच अनुकरण करून, अमेरिकेच्या सरनाम्याचंच अनुकरण करून बऱ्याच देशाच्या संविधानांनी सुरुवातीला सरनामा लिहायलाही सुरुवात केली. त्यामध्ये भारताला देखील अनुकरण केलं आणि भारताने देखील भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीला जो आहे तो सरनामा आपला दिलेला आहे किंवा सरनामा आपला लिहिलेला आहे. त्या सरनाम्यामध्ये नेमकं काय आहे ते आपण नेक्स्ट सेशनमध्ये पाहणारच आहोत. पण भारतीय राज्यघटनेचा सरनामा म्हणजे नेमकं काय ते आधी सुरुवातीला आपण बघून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये राज्यघटनेचे प्रास्ताविक आहे, त्यानंतर राज्यघटनेचा गोषवारा त्यामध्ये दिलेला आहे, त्यानंतर राज्यघटनेचे ओळखपत्र किंवा सारांश म्हणजे भारतीय राज्यघटनेचा सरनामा होत. म्हणजे यावरनं, सरनाम्यावरनं आपल्याला संपूर्णतः राज्यघटनेमध्ये नेमकं काय दिलेलं असणार याचा आपल्याला एक गोषवारा येतो, याची आपल्याला नेमकी एक ओळख होते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचा सरनामा कोणी लिहिला असा जर सरळ प्रश्न आपल्याला विचारला तर भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा पंडित नेहरूंनी लिहिला किंवा पंडित नेहरूंनी मांडला असं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर राज्यघटनेचा सरनामा हा उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित आहे. निश्चितच पंडित नेहरूंनीच उद्दिष्टांचा ठराव मांडलेला होता. उद्दिष्टांच्या ठरावामध्ये नेमकं काय होतं हे आपण नेक्स्ट सेशन मध्ये पाहणार आहोत. त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये नेमकं काय होतं ते देखील आपण पाहणार आहोत. पण भारतीय राज्यघटनेचा जो सरनामा आहे तो नेमकं काय होता तर उद्दिष्टांच्या ठरावावरतीच तो डिपेंड होता. उद्दिष्टांच्या ठरावावरतीच भारतीय राज्यघटनेचा सरनामा जो होता तो आधारित होता. तर ह्या संपूर्ण ज्या फॅक्ट्स आहे विद्यार्थी मित्रांनो त्या आपल्याला राज्यघटनेच्या सरनाम्या संदर्भित माहित असणं गरजेचं आहे. आपण पुन्हा एकदा रिव्हिजन करू की राज्यघटनेचा सरनामा जो आहे तो अमेरिकन राज्यघटनेने सुरुवातीला दिलेला आहे, त्याचंच अनुकरण इतर देशांनी केलं आणि भारत देशाने देखील त्याचं अनुकरण करून भारतीय राज्यघटनेचा सरनामा हे राज्यघटनेच्या सुरुवातीला दिलेला आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेचा सरनामा म्हणजे काय तर सरनामा म्हणजे नेमकं आपलं प्रास्ताविक आहे. सरनामा म्हणजे राज्यघटनेचा गोषवारा आहे. सरनामा म्हणजे राज्यघटनेचं एक प्रकारचं ओळखपत्र आहे किंवा राज्यघटनेचा सारांश आहे. भारतीय राज्यघटनेचा सरनामा कोणी लिहिला तर पंडित नेहरूंनी लिहिला. आणि लास्ट मध्ये आपण पाहणार आहोत की भारतीय राज्यघटनेचा सरनामा नेमका कशावर आधारित आहे तर तो उद्दिष्टांच्या ठरावावरती आधारित आहे. ह्या संपूर्ण फॅक्ट्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. ह्या फॅक्ट्स आपल्याला माहित झाल्यानंतर बराचसा कन्सेप्च्युअल पार्ट आता आपला सुरू होणार आहे नेक्स्ट सेशन पासून. तर एवढं माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. सरनाम्याबद्दल अजून महत्वाची गोष्ट म्हणजे महत्वाची माहिती जर आपल्याला थोडीशी हवी असेल तर त्यामध्ये आपण काही गोष्टींचा समावेश आहे तो देखील करून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, सरनामा म्हणजे आपल्या सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची गुरुकिल्ली आहे. सरनामा म्हणजे आपल्या सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची गुरुकिल्ली आहे असं के.एम. मुन्शी यांनी म्हटलेलं आहे. एखाद्या वेळेस जर विचारलं की हे वाक्य कुणाचं आहे तर हे माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे सरनाम्याबद्दल नेमकं के.एम. मुन्शींनी काय म्हटलेलं आहे असं जर विचारलं तर ही फॅक्ट आपल्या लक्षात राहणं गरजेचं आहे. हे सेंटेन्स आपल्या लक्षात राहणं गरजेचं आहे की सरनामा आपल्या सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाचे गुरुकिल्ले आहे. सार्वभौम म्हणजे काय तर सार्वभौम म्हणजे असा देश ज्यावरती कोणत्याही देशाचं नियंत्रण नाही, स्वतःचे निर्णय हा देश स्वतःच घेणार. त्यामुळे के मुन्शीने असं म्हटलं की सरनामा हा आपल्या सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची गुरुकिल्ली आहे. त्यानंतर सरनाम्याबद्दल अजून एक महत्वाचा सेंटेन्स पंडित ठाकूरदास भार्गव यांनी केला आहे ते म्हणजे सरनामा हा राज्यघटनेचा आत्मा आहे. सरनामा जो आहे तो राज्यघटनेचा आत्मा आहे. त्यानंतर 1960 मध्ये बेरुबारी युनियन खटला झाला विद्यार्थी मित्रांनो. बेरुबारी युनियन खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की घटनेचा सरनामा जो आहे तो घटनेचा सरनामा हा घटनेचा भाग नाही असं त्यामध्ये म्हटलं होतं. पण 1973चा जो केशवानंद भारती खटला होता त्या केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्वतःचा जो निर्णय होता, स्वतःचं जे मत होतं ते नाकारलं आणि 1973च्या केशवानंद भारती खटल्यामध्ये असं म्हटलं की भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा भारतीय राज्यघटनेचाच एक भाग आहे. त्यामुळे असं म्हणता येणार नाही. ठीक आहे, त्यामुळे असं नाकारता येणार नाही की भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा भारतीय राज्यघटनेचा भाग नाही. 1973ला जो निकाल लागला केशवानंद भारती खटला, त्या केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सुरुवातीचा जो 1960चा निकाल होता बेरुबारी युनियनचा तो निकाल नाकारून किंवा त्या निकालामध्ये थोडासा बदल करून किंवा त्या निकालामध्ये जे मत दिलं होतं अगोदरचं मत ते अगोदरचं मत नाकारलं 1960च्या बेरुबारी युनियन खटल्यातलं. आणि 1973च्या केशवानंद भारती खटल्यात असं म्हटलं की भारतीय राज्यघटनेचा सरनामा जो आहे तो राज्यघटनेचा भाग आहे. विद्यार्थी मित्रांनो, अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये
दुरुस्तीही करता येत नाही. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात दुरुस्ती करता येत नाही. त्यानंतर भारतीय राज्यघटनेची जी चौकट आहे किंवा भारतीय राज्यघटनेची जी मूलभूत संरचना आहे, मूलभूत संरचनेमध्ये देखील बदल करता येत नाही. मित्रांनो, घटनेच्या सरनाम्यामध्ये घटना दुरुस्ती करून बदल करता येत नाही, हे एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर घटनेची जी चौकट आहे किंवा मूलभूत संरचना आहे, त्या मूलभूत संरचनेमध्ये देखील बदल करता येत नाही. म्हणजे घटना दुरुस्ती 368 नुसार घटनेच्या सरनाम्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला जात नाही. पण तरी सुद्धा 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीने समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द जे आहे ते सरनाम्यामध्ये टाकण्यात आले. 1976ची जी घटना दुरुस्ती होती, 42वी घटना दुरुस्ती, या घटना दुरुस्तीने समाजवादी, धर्मनिरपेक्ष, विद्यार्थी मित्रांनो 1976ची जी 42वी घटना दुरुस्ती होती, या 42व्या घटना दुरुस्तीने समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 शब्द यामध्ये टाकण्यात आले. आणि एकात्मता या 3 शब्दांचा समावेश करण्यात आला आणि ही घटना दुरुस्ती वैध मानण्यात आली. कारण घटनेच्या सरनाम्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला नाही. घटनेच्या चौकटीला किंवा घटनेच्या मूलभूत संरचनेला कोणत्याही प्रकारचा गालबोट न लावता किंवा कोणत्याही प्रकारचा बदल न करता यामध्ये या 3 शब्दांचा समावेश 1976 साली 42व्या घटना दुरुस्तीने करण्यात आला. त्यामुळे हे देखील माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनिल चंद्र सुर्वे, स्वागत आहे तुमचं पुन्हा या न्यू सेशनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण भारतीय राज्यघटना हा विषय बघत आहोत. भारतीय राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया कशा स्वरूपात झाली हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटनेची निर्मिती होत असताना आपल्याला भारतीय राज्यघटना बनवण्यासाठी साधारणतः 3 वर्षाचा कालावधी लागला. आणि या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये भारतीयांनी जगातील वेगवेगळ्या देशांच्या संविधानाचा अभ्यास केला. आणि या संविधानाचा अभ्यास करत असताना या वेगवेगळ्या देशांच्या संविधानातला महत्त्वाचा जो भाग आहे, जो गाभा आहे, तो देखील आपण आपल्या संविधानामध्ये समावेश करून घेतलेला आहे. नेमकं आपण या जवळपास 60 देशांच्या संविधानाचा अभ्यास केला आणि 60 देशांच्या संविधानाचा अभ्यास करून मोजक्या साधारणतः 9 ते 10 देशांकडनं महत्त्वाच्या गोष्टी, महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत त्या आपल्या संविधानामध्ये समावेश करून घेतलेला आहे. नेमकं कोणकोणत्या बाबी आपण वेगवेगळ्या देशांकडनं घेतलेल्या आहे आपल्या संविधानामध्ये ते आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण ब्रिटन या देशाच्या संविधानातून आपल्या संविधानामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करून घेतलेला आहे किंवा ब्रिटनच्या संविधानाकडनं आपण काय काय गोष्टींचा स्वीकार केलेला आहे ते आपण सुरुवातीला पाहणार आहोत. मित्रांनो, संसदीय शासन प्रणाली जी आपल्या देशामध्ये आहे किंवा आपल्या संविधानामध्ये दिलेली आहे, आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेली आहे, ती संसदीय शासन प्रणालीचा जो स्वीकार आहे तो आपण ब्रिटनकडनं केला आहे. आपली संसदीय शासन प्रणाली कशा स्वरूपाची आहे त्याचा स्वीकार आपण ब्रिटनकडनं केलेला आहे. त्यानंतर कायद्याचे राज्य, त्यानंतर कायदे निर्मिती प्रक्रिया आणि कायद्याचे राज्य ह्या दोनही गोष्टी ज्या आहेत महत्त्वाच्या त्या आपण ब्रिटनच्या संविधानातूनच घेतलेल्या आहे. त्यानंतरचा पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे एकेरी नागरिकत्व. आता एकेरी नागरिकत्वाबद्दल आपण डिटेलमध्ये नेक्स्ट सेशनमध्ये पाहणार आहोत. एकेरी नागरिकत्व देखील आपण ब्रिटनच्या राज्यघटनेकडूनच घेतलेलं आहे. त्यानंतर कॅबिनेट पद्धती असेल आणि द्विगृही कायदे मंडळ असेल, या दोनही गोष्टींचा समावेश आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये जो करण्यात आलेला आहे तो ब्रिटनच्या राज्यघटनेतूनच घेण्यात आला आहे किंवा ब्रिटनच्या संविधानातूनच घेण्यात आलेला आहे. ह्या सर्व बाबींचा जो समावेश आहे तो भारतीय राज्यघटनेमध्ये किंवा भारतीय संविधानामध्ये जो करण्यात आलेला आहे तो ब्रिटनकडनं आपण घेतलेला आहे. त्यानंतर अमेरिकेकडनं नेमकं आपण काय घेतलं, आपण मागच्याच लेक्चरमध्ये पाहिलं की अमेरिकेकडनं आपण सरनामा घेतला आहे. सरनामा जो आहे तो अमेरिकेच्या सुरुवातीलाच आहे आणि नेमकं त्याचंच अनुकरण करून आपण भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीलाच सरनामा जो आहे तो घेतलेला आहे. त्यानंतर सरनाम्यानंतर मूलभूत हक्क, म्हणजे मूलभूत हक्क जे आहे ते बरेचसे मूलभूत हक्क आहे. मूलभूत हक्कांबद्दल आपण डिटेलमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये घेणारच आहोत. सरनाम्यानंतर मूलभूत हक्कानंतर न्यायालयीन पुनर्विलोकन. आता न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे नेमकं काय हे देखील आपण पुढच्या पार्टमध्ये पाहणार आहोत. न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे मूलभूत हक्कांवरती जर आपल्या गादायत असेल तर आपल्याला न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या अंतर्गत आपल्याला पुन्हा
उच्च न्यायालयामध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागता येते. ते नेमकं काय आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये किंवा पुढच्या भागात पाहणारच आहोत. त्याआधी आपण सुरुवातीला पाहणार आहोत की नेमकं आपण अमेरिकेकडनं काय काय स्वीकारलेलं आहे. अमेरिकेकडनं आपण सरनामा, त्यानंतर मूलभूत हक्क, न्यायालयीन पुनर्विलोकन, त्यानंतर न्यायमंडळाचे स्वातंत्र्य, न्यायमंडळाचे नेमके स्वातंत्र्य काय काय आहे त्यामध्ये या संपूर्ण गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे. महाभियोग प्रक्रिया देखील जी आहे ते आपण अमेरिकेच्या संविधानाकडूनच किंवा अमेरिकेच्या राज्यघटनेकडून स्वीकारलेली आहे. आपल्या भारत देशामध्ये जी महाभियोग प्रक्रिया असते, महाभियोग प्रक्रिया जी आहे ती कोणाकडनं स्वीकारली आहे तर ती देखील अमेरिकेकडनं स्वीकारली आहे. त्यानंतर उपराष्ट्रपती असेल किंवा सर्वोच्च उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची पदच्युती, या सर्व बाबींचा जो समावेश आहे तो आपण अमेरिकेकडनं घेतलेला, अमेरिकेच्या राज्यघटनेतनं किंवा अमेरिकेच्या संविधानातनं ह्या संपूर्ण बाबींचा समावेश आपण भारतीय राज्यघटनेमध्ये करून घेतलेला आहे. उपराष्ट्रपती सर्वोच्च उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची पदच्युती म्हणजे त्यांना पदावरून कसं काढण्यात येतं याचा समावेश जो आहे तो भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे. तो नेमका आपण कोणाकडनं घेतला आहे तर अमेरिकेकडनं घेतला आहे असं आपल्याला लक्षात ठेवायचंय. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, फ्रान्सची जी राज्यघटना आहे किंवा फ्रान्सचं जे संविधान आहे त्या फ्रान्सच्या संविधानात आपण नेमकं काय काय घेतलेलं आहे तर सरनाम्यातील गणराज्य, सरनाम्यातील गणराज्य, त्यानंतर स्वातंत्र्य, समता, बंधुता हे शब्द ह्या गोष्टी देखील आपण भारतीय राज्यघटनेमध्ये जो समावेश केला आहे तो फ्रान्सच्या राज्यघटनेतनं किंवा फ्रान्सच्या संविधानाकडनं आपण तो स्वीकारलेला आहे. हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचंय. त्यानंतर लास्ट मध्ये आपण पाहणार आहोत कॅनडा. कॅनडाच्या बाबतीत जर लक्षात घ्यायचं म्हटलं तर आपण प्रबळ केंद्र शासन असलेले संघराज्य, प्रबळ केंद्र शासन असलेले संघराज्य ह्या बाबीचा जो समावेश आहे तो भारतीय राज्यघटनेमध्ये जो करण्यात आला आहे तो कॅनडाकडनं करण्यात आलेला आहे. कॅनडाच्या राज्यघटनेमधूनच आपण तो आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे. त्यानंतर शेषाधिकार संसदेकडे, शेषाधिकार जे आहेत ते बरेचसे संसदेकडे असतील त्याबद्दल आपण डिटेलमध्ये पाहणारच आहोत. पण कॅनडाकडनं नेमकं आपण कोणकोणत्या बाबींचा समावेश आपल्या संविधानातनं करून घेतला आहे ते आपण पाहतो आहोत. प्रबळ केंद्र शासन असलेले संघराज्य, त्यानंतर शेषाधिकार संसदेकडे असतील, त्यानंतर राज्यपालांची निवड राष्ट्रपती करतात, राज्यपालांची निवड ही राष्ट्रपती करतात. ते कशा प्रकारे करतात ते देखील आपण कॅनडाकडनं स्वीकारलेलं आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागारी अधिकार क्षेत्र, ह्या संपूर्ण बाबींचा समावेश जो आहे तो कॅनडाच्या राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला होता आणि तो जसाचा तसा आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आपण समावेश करून घेतलेला आहे. साधारणतः हे 4 देश आहे, ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स आणि कॅनडा. या 4 देशांचा चार्ट पाहिल्यानंतर आपण पुढचा देखील पार्ट पाहणार आहोत. नेमकं पुढच्या पार्टमध्ये कोणकोणत्या देशांकडून आपण कोणकोणत्या बाबींचा समावेश आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये करून घेतलेला आहे तो आपल्याला पाहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण बाबींचा जो समावेश करण्यात आला भारतीय राज्यघटनेमध्ये तो पाहण्याचं कारण म्हणजे बऱ्याच वेळेस आयोग प्रश्न विचारत असताना असं विचारतं की ब्रिटनकडून आपण कोणत्या गोष्टींचा समावेश केलाय, तर आपल्याला ह्या संपूर्ण गोष्टी पाठ असणं गरजेचं आहे. मुळात हे पाठ करण्यापेक्षा आपण याला रिव्हिजन जर केलं तर रिव्हिजन करून हे आपल्या बऱ्याच लक्षात राहू शकतं. त्यामुळे आपल्याला ह्या संपूर्ण ज्या बाबी आहेत त्या बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, आयर्लंडकडनं आपण कोणकोणत्या गोष्टींचा समावेश केला ते पाहूया. आयर्लंडकडनं आपण राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे या गोष्टींचा समावेश आपण आपल्या संविधानामध्ये करून घेतलेला आहे. त्यानंतर राष्ट्रपतींची निवडणूक आणि राज्यसभेवर सदस्यांचे नामनिर्देशन, राष्ट्रपतींची निवडणूक कशा स्वरूपात होते, कशा प्रकारे होते हे देखील आपण आयर्लंडकडूनच घेतलेलं आहे, आयर्लंडच्या संविधानातूनच घेतलेलं आहे. त्यानंतर राज्यसभेवर सदस्यांचे नामनिर्देशन कशा स्वरूपात करण्यात येते ते देखील आपण आयर्लंडच्या संविधानाकडनं ह्या बाबींचा आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये समावेश करून घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये आणि मूलभूत हक्क ह्या 3ही गोष्टींमध्ये थोडंसं कन्फ्युजन निर्माण होत असतं. त्यामुळे ह्या 3ही गोष्टींचा समावेश कोणकोणत्या देशांकडनं आपण भारतीय राज्यघटनेत करून घेतलेला आहे हे आपल्या लक्षात ठेवण्यासाठी आपण आयर्लंडकडनं मूलभूत तत्वांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये करून घेतलेला आहे. त्यानंतर मूलभूत कर्तव्यांचा जो समावेश आहे तो रशियाकडनं करून घेतलेला आहे आणि मूलभूत हक्क जर घेतले असतील आपण तर ते अमेरिकेच्या राज्यघटनेकडनं आपण स्वीकारलेले आहे. असं आपल्याला 3ही बाबी लक्षात घ्यायच्या आहे. त्यामुळे या 3ही बाबींमध्ये आपल्याला थोडासा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते. तर आपण पुन्हा एक वेळेस पाहूया. राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे ही आयर्लंडकडनं आपण स्वीकारलेली आहे. त्यानंतर राष्ट्रपतींची निवडणूक जी आहे ती कशा प्रकारे होते, कशा पद्धतीने होते याचा देखील समावेश आपण आयर्लंडच्या संविधानातूनच केलेला आहे आणि राज्यसभेवर सदस्यांचे नामनिर्देशन कशा स्वरूपात होते ते देखील आपण
आयर्लंडच्या संविधानाकडनंच आपण स्वीकारलेला आहे. त्यानंतर पुढचं पाहूया आपण जर्मनीकडनं आपण एकाच बाबीचा भारतीय राज्यघटनेमध्ये समावेश करून घेतला आहे, तो म्हणजे आणीबाणी. आणीबाणी काळात मूलभूत हक्कांचे निलंबन होते हे आपल्याला सर्वांना माहितीच असेल. आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये ती संपूर्ण डिटेलमध्ये पाहणारच आहोत. पण जर्मनीकडनं जर भारतीय राज्यघटनेमध्ये आपण कोणत्या गोष्टीचा समावेश केला असेल तर तो म्हणजे आणीबाणी. ह्या एवढ्याच एका गोष्टीचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडनं आपण समवर्ती सूचीचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये करून घेतलेला आहे. समवर्ती सूचीबद्दल देखील आपण डिटेलमध्ये पाहणारच आहोत. त्यानंतर जपान ह्या देशाकडनं आपण कायद्याने प्रस्थापित केलेली कार्यपद्धती नेमकं काय आहे हे आपण पाहणारच आहोत. पण जपानकडनं आपण ह्या गोष्टीचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये करून घेतलेला आहे. आणि शेवटी जे आहे ते म्हणजे सोव्हिएत रशियाकडनं आपण मगाशीच पाहिलं की मूलभूत कर्तव्ये, त्यानंतर सरनाम्यातील सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय ह्या गोष्टींचा समावेश जो आपण भारतीय राज्यघटनेमध्ये करून घेतलेला आहे तो आपण सोव्हिएत रशियाकडनं करून घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, मूलभूत कर्तव्य जर म्हटलं तर आपल्याला रशियाच लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर आपण मूलभूत तत्व जर म्हटलं तर आयर्लंड आपल्या लक्षात राहणं गरजेचं आहे. आणि मूलभूत हक्क जर म्हटलं तर ते आपण अमेरिकेच्या संविधानाकडनं किंवा अमेरिकेच्या राज्यघटनेकडनं आपण जसं तसं स्वीकारलेलं आहे आणि भारतीय राज्यघटनेमध्ये त्यांचा समावेश केला आहे. त्यामुळे मूलभूत तत्व, मूलभूत कर्तव्य आणि मूलभूत हक्क या तीनही बाबींमध्ये थोडासा गोंधळ निर्माण होतो. त्यामुळे आपल्याला हे पाठच असणं गरजेचं आहे. आणि शेवटचा जो पाठ आहे तो म्हणजे दक्षिण आफ्रिका. तर दक्षिण आफ्रिका देशाकडनं आपण काय स्वीकारलेलं आहे तर संविधान दुरुस्तीची पद्धत आणि राज्यसभा सदस्यांची निवडणूक जी आहे ती कशा प्रकारे होती, कशा पद्धतीने होते, या दोन गोष्टींचा, या दोन बाबींचा समावेश आपण भारतीय राज्यघटनेत जो करून घेतलेला आहे तो आपण दक्षिण आफ्रिकेच्या संविधानाकडनं किंवा दक्षिण आफ्रिकेच्या घटनेतून आपण जसं तसं स्वीकारलेला आहे. तर ह्या महत्वाच्या बाबी आहेत विद्यार्थी मित्रांनो, ह्या नेहमी परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा विचारल्या जातात. त्यासाठी ह्या संपूर्ण बाबी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. कोणकोणत्या देशांकडनं भारतीय संविधानाने अभ्यास करून बऱ्याचशा ज्या चांगल्या गोष्टी आहेत, बऱ्याचशा ज्या चांगल्या नियमांचा समावेश करून घेतलेला आहे तो आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये केला आहे. पण तो नेमकं कोणकोणत्या देशांकडनं केला आहे ते आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे.